नमस्कार, आपण बघत आहात NTV 24. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. यवतमाळमधील नेहरू स्टेडियमची दुर्व्यवस्था ही एक चिंतेची बाब आहे. अनेक वर्षांपासून स्टेडियमची देखभाल आणि दुरुस्ती झालेली नाही, त्यामुळे स्टेडियमचा वापर अनेक खेळांसाठी होत नाही आणि तेथे आवश्यक सुविधांचा अभाव आहे. यामुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी पसरलेली आहे. नेहरू स्टेडियमच्या आतील भागांमध्ये कृत्रिम गवत लावण्यात आलेले असून अवघ्या वर्षभरातच त्या ग्रासच्या चिंध्या झाल्या असून यावरून त्या कामाची गुणवत्ता कळते. विशेष म्हणजे यामध्ये कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचंही बोलल्या जात आहे. यामुळे शुल्क भरून त्या ठिकाणी येणाऱ्या खेळाडू व क्रीडाप्रेमींना याचा मृदंड भरावा लागतो. विशेष म्हणजे या ठिकाणी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय फुटबॉलची स्पर्धांचे आयोजन सुद्धा यापूर्वी करण्यात आलेले होते. एका खेळाडूला गंभीर इजा झाली होती. त्यावेळी मात्र जखमेवर उपचार करण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती. या गंभीर प्रकाराकडे जिल्हा क्रीडा अधिकारी गांभीर्याने लक्ष देतील का, अशी क्रीडाप्रेमींकडून मागणी होत आहे. तसेच खेळाडूंसाठी ग्राउंडवर असलेल्या कृत्रिम गवताची दुरुस्ती करावी, अशी मागणी सुद्धा यावेळी क्रीडाप्रेमींनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. तर ग्राउंडची तुम्ही पाहू शकता की अवस्था खूपच खराब झालेली आहे. प्लेयर्स म्हणजे पाय अडकून पडतात, कधी कधी पूर्ण याचे पॅचेस वगैरे निघालेले आहे. जे याच्यातलं रबर आहे ते पूर्ण हे झालेलं आहे लूज, आणि ते गवत पण आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे मुलांना खूप त्रास होत आहे, पायाला दुखापत होत आहे. तर रबरचा लोड त्याच्यावर कमी झाल्यामुळे तर लवकरात लवकर याचं मेंटेनन्स झालं पाहिजे, नाहीतर मुलांचा पाया वगैरे पूर्ण लूज पडतील आणि त्यांच्या बरोबर प्रॉपर गेम प्ले पण नाही होणार. तर सर्वांनी याच्यावर लक्ष देऊन मॅटर सॉल्व्ह केला पाहिजे. झाल्या कोणत्या स्पर्धा सरी ते गव्हर्नमेंटचे मॅचेस हर वेळेस होत आहेत. पण तुम्ही पाहू शकता की मागच्या वेळेस पण एका मुलाला खूप इथे इंजुरी झाली होती, तरी DOC सरनी लक्ष वगैरे काही दिलेलं नाही आहे. आणि त्यामुळे त्या मुलाला पण खूप इंजुरीज वगैरे झाली आणि समोर पण होऊ शकतात. तर हे खूप म्हणजे डिस्गस्टिंग आहे का प्रॉपर हे नाही आहे, ट्रीटमेंट नाही आहे, काहीच नाही आहे. तर लवकरात लवकर याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतर इंजुरीज वाढत जाईल आणि स्टुडंट्सचा खूप लॉस होणार. यवतमाळवरून प्रतिनिधी मकसूद अली यांची रिपोर्ट, NTV 24 नागपूर. This video is sponsored by Shivam Jewelers.